ओबीसी बांधवांचं आरक्षण पाहतो. तू कायला आम्हाला टोळ्यान टाळ्या शिकतो. तू आणखीन तरी मराठीत नदी लागू नको. लय फजिती होईल, लय फजिती होईल. आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता ना मोठा नेता ना या समाजाचा ना त्या समाजाचा काही मुद्दा येत नाही. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तू मला टोळ्यान टाळ्या काय शिकतो रे. त्याला काही कळत नाही. त्याला कोणचं गिन्यान आहे मला चांगलं माहिती. तो काय आता तरी गप मर. सगळा दिदारा झाला समाजाचा. आता तरी गप्प पड. तू नको गोरगरीब ओबीसी बांधतो आणखीन तरी वटवळ करू काही बी वरळू. तू माझ्या नादी आणखीन तरी नको लागू. तू शहाणा होय. किती विचार तू आणखी लक्षातच आहे नाही. हे करायचं झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. तुला फार बुडाला टिकविलं. तू फार संपून जाशील टपकून जाशील तू एखादीशी. तू भितडा धडका घ्यायची येळ येणार त्याच्यावर एक ना एक दिवस. कुंकड बरळतं. हे आंदोलन सुरू आहे. ते तुला काय करायचं. तो केला म्हणलं तो कम केलं. ते तुला काय करायचं ते कर. आणि काय दुकानं बंद करा, त्या गाड्या जाळा. ते बनाना रिपब्लिक आहे काय टोळ्यांचं राज्य आहे काय. काही देशांना जाणं असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते दुसरं राज्य चालतं तिथे त्या बनाना रिपब्लिक. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे. ओबीसी बांधवांचं आरक्षण पाहतो. तू कायला आम्हाला टोळ्यान टाळ्या शिकतो. तू आणखीन तरी मराठीत नदी लागू नको. लय फजिती होईल, लय फजिती होईल, लय फजिती होईल. तर गोळ्या सुद्धा नाही मिळणार तुला. संडास बंद व्हायचे. ते मंत्र्यांनी सुद्धा आणि पोलिसांनी सुद्धा ते दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्या पेक्षा कोणी मोठा नाही. आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता ना मोठा नेता ना या समाजाचा त्या समाजाचा काही मुद्दा येत नाही. तर मंडळी, हे होते मनोज जरांगे पाटील. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला होता. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलेला आहे आणि 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी सरकारचं अधिवेशन देखील बोलवण्यात आलं आणि अधिवेशनामध्ये ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देणार असल्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे. आरक्षण टिकावं म्हणून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि जरांगे हे सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावरती अजूनही ठाम आहेत. जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की आम्ही सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ठाम आहोत. मराठ्यांना फसवलं तर सोडणार नाही. सरकारनं धोरण ठरवलं असलं तरी मराठेही धोरण ठरवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सरकारने पाठवलेला आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा स्वीकारण्यात आलेला आहे आणि ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आज पत्रकार परिषदेत त्यांनी व्यक्त केलेलं आरक्षण दिलं जाणार आहे. आरक्षण कोर्टात टिकावं म्हणून मागासवर्ग आयोग अहवाल देत आहे. तो याच आंदोलनामुळे शक्य झालंय असं देखील बोलण्यात येत आहे. तर तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं जरांगे पाटील म्हणाल्यात. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाही आहेत त्यांना सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं जरांगे पाटील यांनी ठाम केलं होतं. मराठवाड्यातील सगळा मराठा कुणबी एकच आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांना लगेच प्रमाणपत्र द्यावं. मात्र मागासवर्ग अहवाल घेऊन ते आरक्षण देताल मात्र ते चालणार नाही, टिकणार नाही असं जरांगे म्हणाल्यात. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कुणालाही सोडणार नाही असं देखील ते पुढे म्हणाल्यात. मागासवर्ग आयोगाचं पण राहू द्या. ज्यांना नकोय त्यांना जबरदस्ती नाही आहे. 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा. अंतरवालीसह सर्व गुन्हे मागे घ्या. 20 तारखेपर्यंत मी उपोषण करत असतो. सरकारनं सरकारचं धोरण ठरवलं आहे. मराठ्यांचं धोरण ठरवणार आहे. मागासवर्ग आयोग सगळ्या सोयऱ्यांचं आणि कुणबी या सर्वच बाजूने मराठ्यांना आता आरक्षण मिळणार असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईला गेल्याने आपली फसवणूक झाली नाही हे देखील जरांगे पाटील यांनी ठासून सांगितलं आहे. ते म्हणाले की मुंबईला गेल्याने आपली फसवणूक झालेली नाही आहे तर सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न करत सरकारने
फसवणूक केली आहे असं जरांगे म्हणाल्यात. मुंबईला गेल्यामुळे गोड गोड बोलले, आपली फसवणूक झाली असं नाही, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना निघाली, हे आपलं यश आहे. मराठा समाजाच्या सगळ्या मुलींना 1 रुपया न घेता मोफत शिक्षण मिळतं आहे. कायदा आणि निर्णय घेऊन आपण मुंबईवरून परत आलेलो आहोत. 20 फेब्रुवारीपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा. फसवणूक किंवा गैरसमज झाला म्हणून आरक्षणाचा विषय संपणार नाही. काही जण म्हणतात आपल्याला फसवलं असेल तर फसू दे, पण आपण सहजासहजी सोडणारे मोडक्या पायाचे मुळीच नाही. पुन्हा एकदा लढू, पुन्हा एकदा लढा सुरू करू. आपण आपल्या विश्वासावर ठेवायचा. सगळे सोयरा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करून घ्यायची आणि यावरती आपण ठाम आहोत असं जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा म्हटल्यात. आतापर्यंत झालं नाही, त्याहून मोठं आंदोलन नाहीतर करू असा जरांगेंनी इशारा दिलेला आहे. तर मंडळी, ज्या कारणासाठी थांबवलं आहे ते कारण आहे विद्यार्थी हे देश आणि राज्याचं भविष्य आहे. त्यांना अडचण यायला नको याची काळजी घ्या असं आव्हान यावेळेस त्यांनी केलं. येणारा काळ हा परीक्षांचा आहे आणि परीक्षांचा काळ लक्षात घेता आपण आता शांततेत आंदोलन केलं पाहिजे. पुढील 20 तारखेनंतर आपण आंदोलनाची धार तीव्र केली पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी आता व्यक्त केलेल्या आहेत भावना.